मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार. लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी सरांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. म्हणजे त्यांनी तो पोस्ट केला आहे, त्यांच्याच फेसबुक अकाउंटवर तो पोस्ट झालेला आहे. खरं म्हणजे तो व्हिडिओ बघितलं की कोणत्याही माणसाचा अगदी थरकाप उडतो असा हा व्हिडिओ आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये एका लहान मुलाच्या डोक्यामध्ये जर्मलचं एक छोटंसं पातेलं, म्हणजे त्यांनी स्वतःच ते डोक्यात घातलेलं आहे. आणि मग असा हा जीवघेणा प्रसंग आहे. म्हणजे त्या जर्मलच्या पातेल्यातून त्या लहान मुलाचं डोकं आता कसं बाहेर काढायचं, आणि ते काढतानाचा जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण स्वतः बघितला की आपल्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. की ज्यांना फार समज नसते, उमज नसते, आणि मग अशी ही मुलं काय करतात, घरच्यांना कुणालाही सांगत नाहीत. म्हणजे आईवडिलाला सांगत नाहीत, नातेवाईकांना सांगत नाहीत, आणि मग वाटेल त्या दिशेने धावतात किंवा वाटेल तिथं जायचा प्रयत्न करतात. मात्र मग जेव्हा या घटना घरच्यांना कळतात, तेव्हा मग म्हणजे सगळीच माणसं सैरभैर झालेली आपण पाहिलेली आहेत. म्हणजे अशा अनेक अनुभव आहेत. कुणी नाकात शेंगदाणा घालतं, कुणी फुटाणा घालतं, किंवा अशा नाना तऱ्हा आम्ही बघितलेल्या आहेत. पण आत्ता हे तुम्ही जो व्हिडिओ बघताय, तो व्हिडिओ अतिशय थरकाप उडवणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीमध्ये माळरानावर कुणालाही न सांगता गेलेली मुलं, जेव्हा घरच्यांना कळतं की मुलंच गल्लीतून गायब झालेली आहेत, तेव्हा मग सगळी गल्ली जागी कशी होते, ती घालमेल, तो त्रागा, हे सगळं त्यामध्ये वर्णन आलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं म्हणायचे की खरं म्हणजे ढोर आणि पोर, पोर आणि ढोर हे सारखंच असतं. म्हणजे त्यांना सारखं वळवावं लागतं, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. ही जबाबदारी खरं म्हणजे आईवडिलांची आहे, नातेवाईकांची आहे. मुलं निरागस असतात. मनाला जे वाटेल, मनाला जे पटेल तेच करतात. आणि मग असाच हा प्रयत्न आहे का ह्या छोट्या मुलानं केलेला आपल्याला दिसतो. आणि मग नाही ते घडतं. त्यातून जीवघेणा प्रसंग हा. कटरनं ते जर्मलचं जे पातेलं ते कापण्याची वेळ आली. कापताना किती काळजी घेतलेली आहे. त्यानंतर त्या मुलाला धरताना त्यांचे नातेवाईक, त्यांचा जीव काय म्हणत असेल. म्हणजे आपण हा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्याला सुद्धा ते बघवत नाही. म्हणजे सुखरूप सुटका होती की नाही असं आपल्याला वाटतं. मात्र त्या मुलाची सुखरूप सुटका केलेली आहे. सुखरूप सुटका झालेली आहे. खरं म्हणजे एका लहान मुलाचा जीव वाचवण्यामध्ये म्हणजे सगळ्यांनाच, गल्लीतल्या आजूबाजूच्या लोकांना, तिथे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांना यश आलेलं आहे. ते जर्मलचं पातेलं कापत असताना त्यांचा जीवसुद्धा खालीवर झालेला असेल. म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ पाहतानाच आपल्याला स्वतः ते राहवत नाही. इतकं हे भयावह दृश्य आहे खरं म्हणजे. म्हणजे जीव घेणं दृश्य आहे. मात्र त्या छकुल्याचा जीव वाचलेला आहे आणि मग आपलाही जीव भांड्यात पडतो. परंतु अशा व्हिडिओतून आपण काय शिकलं पाहिजे, तर लहान मुलांकडे आपलं नेहमी लक्ष असलं पाहिजे. आणि मग आपण थोडंसं दुर्लक्ष केलं की मग नाही त्या घटना लहान मुलांच्या बाबतीत घडतात. त्यामुळं आपण सजग राहिलं पाहिजे. पालकांनी सजग राहावं, नातेवाईकांनी सजग राहावं, ती आपली जबाबदारीच असते. कारण लहान मुलंही निरागस असतात. लोकसंवाद, बीड.